आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी पैसा, जास्त IQ किंवा नशिबाची गरज नाही. आपण यशस्वी होऊ शकतो का नाही हे आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहे. आजच्या समरीमध्ये आपण यशस्वी लोकांच्या 7 महत्त्वाच्या मनस्थितींबद्दल समजून घेणार आहोत. या मनस्थितींच्या मदतीने तुम्ही आयुष्यामध्ये एका ध्येयासोबत पुढे जाल. नमस्कार श्रोत्यांना, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण स्वामी मुकुंदानंद यांनी लिहिलेल्या 7 माइंडसेट्स फॉर सक्सेस, हॅपीनेस अँड फुलफिलमेंट या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. यश आणि अपयश या दोघांना एक गोष्ट वेगळी करते, ते म्हणजे तुमचा ॲटिट्यूड, म्हणजेच तुमचा दृष्टिकोन. जर तुम्ही सकारात्मक, स्ट्रॉंग आणि शिस्तबद्ध आहात तर तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण करू शकता. पण जर तुमच्यामध्ये नकारात्मक इमोशन्स असतील, तुम्ही जगाला दोष देत राहिलात आणि स्वतःच्या भविष्याबद्दल काळजी करत राहिलात, तर नक्कीच तुम्ही स्वतःचे सर्वात मोठे शत्रू बनाल. चांगली गोष्ट ही आहे की दृष्टिकोन बदलला जाऊ शकतो. सगळ्यात आधी तुम्हाला त्या फिलिंग्सला ओळखावं लागेल ज्या तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतील, आणि त्या फिलिंग्सला देखील ज्या तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या आणि परिस्थितींच्या बद्दल तुमच्याकडून होणाऱ्या रिॲक्शन्सला तुम्ही कंट्रोल करायला शिकायला हवं. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या ध्येयांना प्रोडक्टिव्ह सवयींमध्ये बदलायला हवं. स्वामी मुकुंदानंद यांनी त्यांच्या पुस्तकात यशस्वी होण्यासाठीच्या 7 माइंडसेट्सबद्दल समजावलं आहे. स्वामीजी म्हणतात की माइंडसेटचा अर्थ आहे मानसिक सवयी. जर आपण एखादी गोष्ट खूप जास्त काळापर्यंत करत राहिलो तर ती आपली फिजिकल हॅबिट बनते. या तत्वाचा वापर करून आपण आपल्या मनस्थितीला देखील तयार करू शकतो. यामध्ये तुम्ही प्रत्येक क्षणाला सकारात्मक विचार ठेवून सकारात्मक विचारसरणीची मनस्थिती तयार करू शकता. या समरीमध्ये आपण यशस्वी होण्यासाठीच्या 7 माइंडसेट्सबद्दल शिकणार आहोत. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की 7च का? 1956 प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या एका कॉग्नेटिव्ह सायकोलॉजिस्ट जॉर्ज मिलर यांनी हे सिद्ध केलं की आपली शॉर्ट टर्म मेमरी एका वेळी फक्त 7 गोष्टींवर फोकस करू शकते. यश, आनंद आणि समाधान यासाठी 7 माइंडसेट्स आहेत. पहिलं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग, दुसरा आहे रिस्पॉन्सिबिलिटी, तिसरा आहे इन्स्पिरेशन, चौथा आहे प्युअर इंटेन्शन, 5वा आहे नॉलेज, 6वा माइंडसेट आहे डिसिप्लिन, आणि शेवटचा म्हणजे 7वा माइंडसेट आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आता आपण एकेकाने प्रत्येक माइंडसेटबद्दल समजून घेऊ. तर पहिला माइंडसेट आहे पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही असे व्यक्ती आहात का ज्याला ग्लास अर्धा भरलेला दिसतो? का तुम्ही असे व्यक्ती आहात ज्याला तोच ग्लास नेहमी अर्धा रिकामा दिसतो? जर तुम्ही सकारात्मक विचार करणारे व्यक्ती असाल तर तुम्ही यशस्वी होण्याच्या पहिल्या माइंडसेटवर प्रभुत्व मिळवू शकाल. तुम्ही एक असे आनंदी आणि कॉन्फिडंट व्यक्ती आहात जो आनंदी राहण्यासाठी बाहेरच्या कारणांची वाट पाहत नाही. तुमचं असं म्हणणं असतं की आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांचा सामना तुम्ही हसत खेळत करायला पाहिजे. तुम्ही जर एक नकारात्मक व्यक्ती असाल तर तुम्ही नेहमी परिस्थिती किंवा इतर लोकांना ब्लेम करत राहता. तुम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या अशा चांगल्या घटनांची वाट पाहत राहता ज्यापासून तुम्हाला आनंद मिळू शकेल. तुम्ही फक्त तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चुकीच्या गोष्टींकडे पाहता आणि त्यांना बदलण्यासाठी तुम्ही काहीच करत नाही. आणि जर तुमची विचारसरणी अशी असेल तर तुम्हाला हे थांबवावं लागेल, कारण पॉझिटिव्ह माइंडसेट तुम्हाला आनंद देतो. प्रत्येक व्यक्तीचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे आनंदी राहणं. कुणालाच वाटत नाही की त्यांनी दुःखामध्ये राहावं. आपण तेव्हा दुःखी होतो जेव्हा आपण विचार करतो की आनंद हा मटेरियलिस्टिक गोष्टींमधून मिळू शकतो. बहुतांश लोक आपल्या आनंदाला भविष्यातील ध्येयांशी जोडायला पाहतात. ते आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी स्ट्रेस घेतात, भरपूर कष्ट करतात आणि अशी अपेक्षा करतात की या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात नक्की आनंद घेऊन येतील. पण ही लोक हे विसरून जातात की आयुष्य हे नेहमी पुढे जात राहतं आणि ते आजच्या आनंदाला मिस करत आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टींवर लक्ष ठेवता तेव्हा तुम्ही प्रेझेंटमध्ये जगत असता. तुम्ही भविष्यामध्ये आनंदी होण्यासाठी वाट पाहत नाहीत, कारण तुम्ही आत्ता या क्षणाला आनंदाचा अनुभव घेत आहात. पॉझिटिव्ह माइंडसेटचा दुसरा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या जॉबमध्ये उत्तम कामगिरी बजावू शकता. आपल्या जॉबमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे तुम्हाला यश मिळवण्यासाठी मदत होते. पॉझिटिव्ह माइंडसेटचा तिसरा फायदा आहे चांगली हेल्थ. तुमच्या विचारांचा तुमच्या ब्लड प्रेशर, हार्टबीट आणि शरीरातील केमिकल्सवर प्रभाव पडतो, आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या विचारांमुळेच हेल्दी किंवा अनहेल्दी होता. कधीकधी फिजिकल आजारामुळे स्ट्रेस जाणवतो, आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा आपलं शरीर कॉर्टिसोल नावाचं केमिकल रिलीज करतं.
ज्यामुळे लिव्हर जास्त प्रमाणात ग्लुकोज रिलीज करतं. जर शरीराने या ग्लुकोजचा वापर केला नाही तर त्या व्यक्तीला डायबिटीज होण्याचा धोका जास्त असतो. स्ट्रेसमुळे ब्लड प्रेशर देखील वाढतं आणि हृदयाचा आजार होण्याचे चान्सेस देखील वाढतात. पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह राहता तेव्हा तुम्ही जास्त हेल्दी राहता. जेव्हा आपण इतरांप्रती जास्त दयाळू बनतो तेव्हा आपलं शरीर सेरोटोनिन रिलीज करतं. हे हॉर्मोन आपल्याला आनंदी ठेवतं आणि आपल्या रोगप्रतिकार शक्तीला सुद्धा वाढवतं. आपण आपल्या इगोमुळे नकारात्मक विचार करतो. आपल्यातील सकारात्मकता पुन्हा एकदा शोधण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी त्या गोष्टींना ॲप्रिशिएट करावं लागेल ज्या आपल्याकडे आहेत. आपण नम्र होऊन आपला स्वार्थ विसरायला पाहिजे. आपल्याला दररोज सकारात्मक विचार करण्याची प्रॅक्टिस करावी लागेल. दुसरा माइंडसेट आहे रिस्पॉन्सिबिलिटी. असं समजा तुमची एका महत्त्वाच्या क्लायंटसोबत मीटिंग आहे. हा क्लायंट शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात राहतो आणि तिथंपर्यंत तुम्हाला ड्राईव्ह करत जायचे. तुम्ही तुमच्या कारपर्यंत पोहोचता एवढ्यातच तुम्हाला तुमच्या बहिणीचा कॉल येतो आणि ती तुमच्याशी 15 मिनिटं बोलते. आता तुम्हाला 15 मिनिटांचा उशीर झाला आहे, पण काही हरकत नाही, कारण तुम्ही गाडी जोरात चालवून तुमच्या क्लायंटपर्यंत वेळेवर पोहोचू शकता. शहरातून निघताना तुम्हाला खूप ट्रॅफिक लागते. आता तुम्हाला आणखी उशीर होतोय, पण तरीसुद्धा तुम्हाला सेफ वाटतं, कारण हायवेवर पोहोचल्यानंतर तुम्ही कार जोरात चालवू शकता. आता तुम्ही हायवेवर पोहोचता आणि परत ट्रॅफिकमध्ये अडकता. सगळ्यात आधी तुम्हाला असं वाटतं की एखादा ॲक्सिडेंट झाला असेल. काही वेळाने तुम्हाला असं दिसतं की रोडच्या दोन्ही बाजूंना 2 गाड्या थांबलेल्या आहेत. हे पाहून तुम्हाला खूप राग यायला लागतो. आता तुम्ही तुमच्या क्लायंटकडे 1 तास उशिरा पोहोचता. तुमच्यासाठी तुमचा क्लायंट खूप महत्त्वाचा आहे म्हणून तुम्ही त्यांना खूप रिस्पेक्ट देता, पण तुमचा क्लायंट तुम्हाला बेजबाबदार म्हणतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कुणाला दोष देणार? इतर वाहन चालकांना, त्या गाड्यांना ज्यांच्यामुळे तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकले होते, का तुमच्या बहिणीला जिने चुकीच्या वेळी तुम्हाला कॉल केला होता? असंही होऊ शकतं की त्या दिवशी तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नाहीये. तुम्ही जे काही फील करता ती फक्त तुमची जबाबदारी असते. आपल्या परिस्थितीसाठी इतरांना दोष देऊ नका, कारण आयुष्यामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. तुम्हाला हे समजावं लागेल की आपली परिस्थिती आणि आपल्या भावना यांच्यामध्ये एक गॅप असतो. ज्यावेळी तुम्ही त्या गॅपला समजून घ्याल त्यावेळी तुम्हाला त्या बाहेरच्या शक्तीपासून स्वातंत्र्य मिळेल जे तुम्हाला कंट्रोल करत आहे. कोणत्याही परिस्थितीबद्दल आपला एक रिस्पॉन्स असतो आणि आपण त्या रिस्पॉन्सला कंट्रोल करतो. आपल्याला जबाबदार बनावं लागेल. रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दामध्ये रिस्पॉन्स आणि ॲबिलिटी हे 2 शब्द येतात. याचा अर्थ आहे की आपल्या रिस्पॉन्सला निवडण्याची क्षमता नेहमी आपल्याजवळ असते. जे लोक असं मानतात की दुसऱ्यांकडे आपल्या भावनांना कंट्रोल करण्याची शक्ती असते, ती लोक इमोशनली अनस्टेबल असतात. ते कधीकधी खूप आनंदी राहतात आणि जास्त करून ते उदास राहतात. ते आपल्या भावनांचा ताबा इतरांकडे देतात आणि मग आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. असे बेजबाबदार लोक बाहेरच्या परिस्थितींना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःमध्ये डोकावून पाहणं ते विसरून जातात. आणि वेळेनुसार ही लोक प्रत्येक गोष्टीसाठी इतरांना दोष द्यायला शिकतात आणि विसरून जातात की त्यांच्या भावनांचा कंट्रोल त्यांच्याच हातात आहे. जसं की काही लोक बेजबाबदार होण्यासाठी आपल्या पालकांना दोष देतात. काही लोक कधीकधी आपल्या आजी आजोबांना देखील खराब जीन्ससाठी दोष देत राहतात. जर यांना दोष नाही दिला तर अशी लोक आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या बॉसला, आपल्या शेजाऱ्यांना आणि इतर सगळ्यांना दोष देत राहतात. जोपर्यंत आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं बाहेरून शोधत राहतो तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या कमतरतांना जवळ करावं लागेल आणि त्यांना बेटर बनवण्यासाठी त्यावर काम करावं लागेल. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण आपल्या भावना, आपले विचार आणि आपल्या कृती यांची पूर्णपणे जबाबदारी घेऊ. इतरांना दोष देण्याऐवजी स्वतः कृती करा. तिसरा माइंडसेट आहे इन्स्पिरेशन. आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो की आपण इतर गोष्टींना किंवा इतरांना दोष देणं बंद केलं पाहिजे. जर आपण स्ट्रगल करत आहोत तर ते आपल्या चुकांमुळे. तक्रार करण्याऐवजी आपण आपल्या कमतरतांना दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. कोणतंही काम करण्यासाठी उत्साह आणि प्रेरणा यांची गरज असते. इन्स्पिरेशन आपल्या अवघड कामाला मजेदार आणि एक्साइटिंग बनवतं.
इन्स्पिरेशनमुळेच मोटिवेशनची सुरुवात होते. मोटिवेशनचा अर्थ आहे एखादं काम करण्यासाठी एक ध्येय असणं. हे त्या पॅशनचं असं माध्यम आहे जे तुम्हाला दररोज सकाळी उठण्यासाठी, कामावर जाण्यासाठी, आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी ताकद देतं. इन्स्पिरेशन तुम्हाला अशी ताकद देतं. जर तुम्ही सगळं काही गमावलं असेल पण तुमच्यामध्ये इन्स्पिरेशन असेल तर तुम्ही परत सगळं काही मिळवू शकता. पण जर तुमच्यामधील इन्स्पिरेशनच हरवली असेल तर तुम्हाला यश कधीच मिळू शकत नाही. लोकांना इन्स्पिरेशन वेगवेगळ्या प्रकारे मिळते. काही लोकांना बाहेरच्या फॅक्टर्समुळे मोटिवेशन मिळतं, जसं की आपले कलिग्स किंवा बॉस त्यांना रिवॉर्ड देतात. तर काही लोक स्वतःहून मोटिवेट होतात. इंटरनल मोटिवेशन जास्त शक्तिशाली असते कारण ती तुमच्या आतून येते. यामध्ये तुम्हाला तुमचं काम पूर्ण करण्यासाठी आणि पॅशन तयार करण्यासाठी कुठल्याही बाहेरच्या मदतीची गरज पडत नाही. इंटरनल मोटिवेशनची ताकद मिळवण्यासाठी तुमच्याजवळ तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी एक स्ट्रॉंग कारण पाहिजे. स्वतःला हे विचारा की तुम्ही मेहनत का करताय, तुम्हाला पैसे का मिळवायचे किंवा तुम्हाला हेल्दी जेवण का जेवायचे. या जगात आपण काही मर्यादित वेळेसाठी आलेले आहोत. एके दिवशी आपण सगळे या जगातून निघून जाऊ. जर तुम्ही ही गोष्ट आठवण ठेवली तर उरलेल्या वेळेची तुम्हाला किंमत असेल. असं केल्यामुळे प्रत्येक दिवसाला भरभरून जगण्यासाठी तुम्ही इन्स्पायर्ड राहाल. पुढचा माइंडसेट आहे प्युअर इंटेन्शन. अशक्य गोष्टींना मिळवण्यासाठी एक हेतू असणं आपल्याला प्रेरित करतं. जर तुम्ही एखाद्या गुन्हेगाराला विचाराल तर तो त्याच्या गुन्ह्यासाठी नक्कीच एखादं मजबूत कारण देईल. अशा वाईट गोष्टी करण्यामागे त्याचा हेतू चांगला देखील असू शकतो. तर आता चांगलं इंटेन्शन हे कशाला म्हणावं, हे या गोष्टीवर अवलंबून आहे की तुमच्यासाठी यशाची काय व्याख्या आहे. जर तुमची यशाची व्याख्या प्युअर असेल तर आयुष्यामध्ये तुमचा हेतू देखील प्युअर असतो. यश मिळवणं हे या जगामध्ये सगळ्यांचंच ध्येय आहे. जेव्हा यशाची आपली व्याख्या चुकीची असते तेव्हा आपण अशी कामं करण्याचा प्रयत्न करतो जी आपण करायला नकोत. जसं की काही लोकांचं म्हणणं आहे की यशाचा अर्थ आहे पैसा. ते आपली सगळी मेहनत जास्तीत जास्त पैसा कमावण्यामागे देतात. जर पैशानेच आनंद विकत घेतला जाऊ शकला असता तर इतिहासामध्ये त्या मिलेनियर्सच्या गोष्टीच राहिल्या नसत्या ज्यांनी आत्महत्या केली होती. काही लोक आपल्या यशाला या गोष्टीशी जोडतात की ते किती प्रसिद्ध आहेत. अशी खूप प्रसिद्ध लोक आहेत ज्यांना खूप काही झेलावं लागलं. काही लोकांना पॉवर मिळवायची असते कारण ते याला यश समजतात. सहसा जेव्हा एखादा व्यक्ती पॉवरफुल पोझिशनवर असतो त्यावेळी तो नेहमी एक पाऊल पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. तो कधीच समाधानी नसतो. चीफ मिनिस्टरची पोझिशन मिळणं खूप मोठी गोष्ट आहे, पण एक चीफ मिनिस्टरसुद्धा दुःखी होऊ शकतो कारण तो पुढचा प्राईम मिनिस्टर बनण्यावर जास्त फोकस करतो. व्यक्तीच्या इच्छांना लक्षात घेऊन यशाला 3 प्रकारे समजलं जाऊ शकतं. पहिलं, आपण नेहमी उत्तम बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यशाची दुसरी व्याख्या हे सांगते की आपण आपल्या प्रत्येक कामामध्ये आपलं बेस्ट दिलं पाहिजे. यशाची तिसरी व्याख्या ही सांगते की आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी आणि समाधानी राहायला हवं. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही काम करतो त्याचा हेतू आनंद मिळवण्याचा आहे. तुम्हाला एखादा चांगला जॉब मिळवायचा असेल किंवा एखादं मोठं घर खरेदी करायचं असेल, या सगळ्या ध्येयांचा एकच हेतू आहे, तो म्हणजे आनंद. यशाचा अर्थ आहे चांगलं राहणं, चांगलं काम करणं आणि चांगलं फील करणं. आणि हे सगळं चांगुलपणावर अवलंबून आहे. त्यामुळे यशासाठी चांगल्या हेतूंची गरज असते. जेव्हा तुमचा हेतू स्वच्छ नसतो तेव्हा तुमचा आत्मा एक सिग्नल पाठवतो. तुम्हाला फील होतं की काहीतरी चुकीचं होतंय. कधीकधी ताण आपल्या हेतूंना अस्वच्छ करतो. जेव्हा आपण परिणामांवर फोकस करतो तेव्हा आपण त्रस्त होतो आणि प्रवासाची मजा घ्यायला विसरतो. यशस्वी बनण्यासाठी आपल्याला आपला ताण बाजूला करून आपल्या हेतूंना स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. त्रस्त राहिल्यामुळे तुम्हाला कोणतीही गोष्ट लवकर मिळण्यासाठी मदत होऊ शकत नाही. असं केल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यातून आनंद अनुभवायला विसरून जाल. त्यामुळे चांगलं राहणं, स्वतःला इम्प्रूव्ह करणं आणि चांगलं फील करणं हे कधीच विसरू नका. पुढचा माइंडसेट आहे नॉलेज. यश मिळवण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉलेज. काही लोकांचा हेतू खूप छान असतो पण त्यांना हे माहीत नसतं की यश कसं मिळवलं जातं. असं समजा तुम्हाला गॉल्फ खेळायचं आहे पण तुमचा हेतू चांगला असणं हे गॉल्फ खेळण्यासाठी पुरेसं आहे का? तर त्यासाठी तुम्हाला त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्हाला हे शिकावं लागेल की गॉल्फ कसं खेळलं जातं. कोणतंही काम करण्यापूर्वी नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे.
जर आपण हे शिकलो की कोणतीही गोष्ट कशी काम करते, तर त्या नॉलेजला अप्लाय करून ती गोष्ट आपल्यासाठी सोपी होते. नॉलेजचा माइंडसेट बनवणं म्हणजे सारखं शिकत राहणं. तुम्ही एखादी स्किल शिकली असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या नॉलेजला इथेच थांबवलं पाहिजे. तुम्ही नेहमी आणखी जास्त नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करत राहिला पाहिजे. आणि हाच फरक आहे यश आणि अपयशामध्ये. आज आपण कुठलीही माहिती सहज मिळवू शकतो. आपण कोणत्याही व्यक्तीला कोणतीही गोष्ट पाठवून आपले आयडियाज शेअर करू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या गोष्टीला इन्व्हेंट करत असाल किंवा एखादी आयडिया डेव्हलप करत असाल तर तुम्ही तुमचं नॉलेज पूर्ण जगभरामध्ये शेअर करू शकता. तुम्ही घरी बसून तुमचा बिझनेस सुरू करू शकता. पण हे झालं मटेरियल नॉलेज. आणखी एक प्रकारचं नॉलेज असतं ज्याला बहुतेक लोक नजरेआड करतात. याला स्पिरिच्युअल नॉलेज असं म्हणतात. जे काही नॉलेज आपण मिळवतो, स्पिरिच्युअल नॉलेज आपल्याला ते अप्लाय करतेवेळी चांगला हेतू ठेवण्यासाठी मदत करतात. विज्ञानाने आपलं आयुष्य नक्कीच चांगलं बनवलं आहे, पण न्यूक्लिअर बॉम्ब, बायो इंजिनिअरिंग किंवा पोल्युशनसारख्या हानिकारक संशोधनासाठी सुद्धा जबाबदार हेच आहे. जर तुम्ही तुमच्या मटेरियल आणि स्पिरिच्युअल नॉलेजला एकत्र केलं तर तुम्हाला हव्या त्या गोष्टींना समजण्यासाठी आणि त्यांना मिळवण्यासाठी मदत होऊ शकते. पुढचा माइंडसेट आहे डिसिप्लिन. डिसिप्लिन ही एक अशी जादुई पद्धत आहे जी तुमच्या आयुष्याला खूप वेगाने चांगलं बनवू शकते. जरी तुम्ही एखाद्या गोष्टीचं नॉलेज मिळवलं पण तुम्ही त्याला अप्लाय केलं नाही तर तुम्ही काहीच मिळवू शकत नाही. पण डिसिप्लिनच्या मदतीने आपलं ध्येय आपण यशामध्ये बदलू शकतो. आपल्या इच्छा आपल्या अचिव्हमेंट्स बनू शकतात आणि आपलं नॉलेज आपली प्रॅक्टिस बनू शकते. डिसिप्लिन ही एक अशी ताकद आहे जी आपल्याला अवघड परिस्थितीमध्ये सामना करत असताना पुढे जात राहण्यासाठी हिंमत देते. इंटेलिजन्स तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून किंवा तुमच्या आजी आजोबांकडून मिळू शकते, पण इच्छाशक्ती नाही. हे तुमच्या विचारांतून आणि तुमच्या भावनांमधून येते. त्यामुळे प्रयत्न करून तुम्ही जास्त सेल्फ डिसिप्लिन बनू शकता. सेल्फ कंट्रोलसाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: आपले इंद्रिय, आपलं मन आणि आपली बुद्धी. आपली बुद्धी आपल्या मेंदूचा एक इंटेलिजंट भाग आहे. आपल्याला त्या दीर्घकालीन ध्येयांची आठवण करून देते जी आपल्याला मिळवायची आहेत. आपलं मन आणि आपली इंद्रिय एकमेकांचे शत्रू आहेत. ते परिणामांची वाट पाहू शकत नाहीत आणि त्यांना लगेच रिवॉर्ड हवा असतो. तुमची बुद्धी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देण्याचा प्रयत्न करते, पण तुमचं मन यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो. यशस्वी लोकांमध्ये विल पॉवर आणि सेल्फ कंट्रोल असतो. विल पॉवरचे 3 घटक असतात. पहिला घटक म्हणजे आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट्स मिळवायचे असतात. दुसरं म्हणजे आपली आवडती गोष्ट मिळवण्यासाठी आपण काहीही करण्यासाठी तयार असतो, भलेही ती गोष्ट कितीही अवघड असली तरीही. तिसरा घटक म्हणजे आपल्या मार्गात जे काही येईल त्याला दूर करण्यासाठी आपण तयार असतो. विल पॉवर ही एक मेंटल मसल आहे. जेवढा जास्त तुम्ही याचा व्यायाम कराल ती तेवढीच मजबूत बनेल. सहसा लोक दररोज सकाळी एका स्ट्रॉंग विल पॉवरसोबत उठतात. आपली सगळी महत्त्वाची कामं सकाळी ते करू शकतात. पण जसा जसा दिवस पुढे सरकतो आपली विल पॉवर कमी होऊ लागते. आपण सहजच इकडे तिकडे भटकतो, कारण आपल्या सेल्फ कंट्रोलच्या क्षमतेला रिचार्ज होण्याची गरज असते. सहसा रात्रीची चांगली झोप आपल्याला रिचार्ज करण्यासाठी पुरेशी असते. दररोज एक साधं काम करून आपण आपल्या विल पॉवरला वाढवू शकतो. ही ती पद्धत आहे ज्यामध्ये आपण नवीन सवयी बनवतो. नवीन सवयी बनवणं अवघड असतं, कारण असं करण्यासाठी आपल्या विल पॉवरची गरज असते. पण तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी ती सवय सोपी होत जाईल. पुढचा माइंडसेट आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी असते आणि असं नाही की यशस्वी लोकांपुढे अडचणी येत नाहीत. फक्त त्यांना हे माहीत असतं की त्या अडचणींना कसं हँडल करायचं आहे. त्यांचा माइंडसेट पॉझिटिव्हिटीने भरलेला आहे, जेणेकरून जेव्हा एखादी प्रॉब्लेम त्यांच्यापुढे येईल ते सरळ त्याच्या सोल्युशनबद्दल विचार करू शकतील. ते अडचणींपासून दूर पळत नाहीत किंवा वाईट नशिबाला दोषही देत नाहीत. ते आयुष्यातील अडचणींना सामोरे जातात. तुम्ही आयुष्यात जेवढं जास्त यश मिळवाल तेवढे मोठे चॅलेंजेस तुमच्यासमोर येतील. जर तुम्ही असा विचार करत असाल की तुमच्यासमोर अडचणीच येणार नाही तर हा तुमचा भ्रम आहे. काही लोकांसाठी यशाचा अर्थ असा असतो की अडचणी सोडवण्याची क्षमता असणं. ज्या लोकांमध्ये अडचणी सोडवण्याची चांगली कौशल्ये असतात
त्यांना सन्मान दिला जातो आणि सगळ्यांनाच त्यांची गरज भासते. कोणत्याही अडचणीवर पर्याय शोधण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अडचण तयार होण्याआधीच तुम्ही त्याचा अंदाज लावला पाहिजे. अंदाज लावण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःला स्ट्रेस द्यावा. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एक पाऊल पुढचा विचार करायला हवा. कधीकधी आपण अडचण ओळखून ती येण्यापूर्वीच आपण त्यावर उपाय शोधून ठेवतो. पण जेव्हा एखादी अडचण येते तेव्हा आपण तिला सामोरं जात ते ॲक्सेप्ट करायला हवं आणि त्या अडचणीला एका योग्य नजरेनं समजून घ्यायला हवं. कोणतीही अडचण तोपर्यंत मोठी नसते जोपर्यंत आपण त्याला मोठी नाही बनवत. प्रत्येक अडचणीला आपण पुढे जाण्यासाठीची एक संधी म्हणून बघितलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या कामावर फोकस करा आणि त्यातून शिका आणि पुढे जात राहा. एखादी व्यक्ती तुम्हाला काही त्रास देत असेल तर तुम्हाला वाईट वाटणं हे साहजिकच आहे. पण तुम्ही त्या गोष्टीला कधीच तुमच्या मनाला लावून घेतलं नाही पाहिजे आणि त्याला पकडून नाही ठेवलं पाहिजे. कारण मनातील कटुता आणि तिरस्कार तुम्हाला काहीच मिळवून देऊ शकत नाही. लोक तुम्हाला काहीही बोलू शकतात, पण त्याबद्दल तुमचा रिस्पॉन्स काय असेल ही पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. तुम्ही त्यांच्या टीकेला नकारात्मकतेने बघू शकता किंवा सकारात्मक मनस्थिती ठेवण्याची सवय तुम्ही स्वतःला लावू शकता. आणि तुम्ही हे समजायला हवं की दुसऱ्यांची टीका हे नाही सांगत की तुम्ही मुळात काय आहात. लोक तुम्हाला यासाठी क्रिटिसाइज करू शकतात की ते तुमच्यावर जळत असतील किंवा त्यांना इनसेक्युअर वाटत असेल. तुमचा दृष्टिकोनच ठरवतो की तुम्ही यशस्वी व्हाल का अयशस्वी. नेहमी हे लक्षात ठेवा की कोणत्याही प्रकारचं दुःख हे काही काळासाठीच राहतं, पण त्यापासून मिळणाऱ्या अनुभवाचे धडे आपल्यासोबत नेहमी राहतात. त्यामुळे शॉक होऊ नका आणि स्वतःला त्रास करवून घेऊ नका. अडचणींना सामोरं जाऊन त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. या समरीतून तुम्हाला हे समजलंच असेल की अडचणींना येण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही. तुम्हाला अडचणींपासून दूर न पळता त्यातून पुढे जाण्यासाठीची संधी शोधायची आहे. तुम्हाला या सर्व माइंडसेटचा तोपर्यंत सराव करायचा आहे जोपर्यंत ती तुमची सवय बनणार नाही. हे 7 माइंडसेट्स म्हणजे असे टूल्स आहेत जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. त्यामुळे आजपासूनच सुरुवात करा आणि लवकरच तुम्ही एक यशस्वी, आनंदी आणि समाधानी जीवन जगायला सुरुवात कराल.